नमस्कार. पीटी सोप्या मराठीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रीड अलाउड साठी काही खास प्रॅक्टिकल टिप्स. या टिप्स तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी खूप मदत करणार आहेत. तर सुरू करूया. रीड अलाउडच्या प्रत्येक प्रश्नाच्या आधी तुम्हाला 40 सेकंडचा प्रिपरेशन टाइम मिळतो. या प्रिपरेशन टाइम मध्ये तुम्ही सर्व अवघड शब्द पाहून घ्यायचे असतात. हे अवघड शब्द 2-3 वेळा उच्चारा देखील. अवघड शब्द पाहून झाले की कॉमा कुठे आहे, फुल स्टॉप कुठे आहे, इथे देखील लक्ष द्यायचं असतं. प्रिपरेशन टाइम संपत आला की तुमच्या हेडफोन मध्ये एक बीप वाजते. ती बीप वाजताच मोठा श्वास घ्या आणि बोट ठेवून स्क्रीनवरचं वाक्य वाचायला सुरू करा. तुमचं वाक्य वाचत असताना जर कुठे कॉमा आला किंवा फुल स्टॉप आला तर तिथे थांबा आणि एकदम छोटासा श्वास घ्या, मायक्रोब्रेथ्स, आणि लगेच पुढचं वाचायला सुरू करा. जेव्हा तुमचं सगळा पॅसेज वाचून होईल तेव्हा लगेच सबमिट करायचं. तर तुम्ही विचाराल बोट ठेवून का वाचायचं? कारण बोट ठेवल्यावरती आपण फक्त त्या एका शब्दाकडे पाहत असतो. जेव्हा तुम्ही बोट ठेवत नाही तेव्हा तुम्ही पूर्ण स्क्रीनकडे पाहत असता आणि जेव्हा तुम्ही अख्ख्या स्क्रीनकडे पाहता तेव्हा आपल्या मेंदूला एक सवय असते की शब्दाचा शेवटचा भाग आपण गेस करतो आणि सोप्या शब्दांमध्ये आपण इझिली मिळणारे मार्क हरवून बसतो. लगेच अँसर सबमिट करायचं कारण म्हणजे तुम्ही जर अँसर सबमिट करायला 3 सेकंड पेक्षा जास्त वेळ लावला तर सॉफ्टवेअरला असे वाटते की हा माणूस पुरेसा फ्लुएंटली बोलत नाही आहे. यासाठी तुम्ही लवकर अँसर सबमिट करायचे असते. हे सगळं लक्षात ठेवा आणि सराव करत राहा. पुढच्या भागात आपण घेणार आहोत रिपीट सेंटेन्सचे खास स्ट्रॅटेजीज. तर भेटूया पीटी सोप्या मराठीत इंग्लिश वाईज सोबत.